नमः शिवाय. श्रावण महिना हा खूप पवित्र मानला जातो. श्रावण महिन्यात जेवढी जास्त आपल्याला महादेवाची सेवा करता येईल तेवढी करावी. श्रावण महिन्यात गुरुचरित्र पारायण, नवनाथ पारायणाची सेवा करावी. भगवान शिवाला अतिशय प्रिय असा हा श्रावण महिना आहे. मुळात मला असं सांगायचं आहे की जिथे विज्ञान संपतं तिथे अध्यात्म सुरू होतं. श्रावण महिन्यात एखादे तरी धार्मिक कार्य प्रत्येक घराघरातून केले जाते. या महिन्यात प्रत्येक सोमवारी एका वेळेला भोजन केले जाते. तर विवाहित स्त्रिया पहिल्या सोमवारी 1 मूठ तांदूळ, दुसऱ्या सोमवारी 1 मूठ तीळ, तिसऱ्या सोमवारी मूग, चौथ्या सोमवारी जवस व 5व्या सोमवारी आला तर सातू वाहतात. श्रावण महिन्यात दर मंगळवारी मंगळागौरी पूजन केले जाते. बुधवारी बुद्ध पूजन केले जाते. गुरुवारी बृहस्पती पूजन केले जाते. तर शुक्रवारी जीवितका पूजन केले जाते. तर शनिवारी अश्वत्थ मारुती पूजन पद्धत आपल्याकडे आहे. तर रविवारी आदित्य म्हणजेच सूर्यनारायणाचे पूजन केले जाते. चातुर्मासातील अत्यंत पवित्र महिना म्हणजेच श्रावण महिना मानला जातो. शिवाय सणांची व उत्सवांची सुरुवात श्रावण महिन्यात होते. श्रावण महिन्यातील पहिला सण श्रावण शुक्ल पंचमीला येणारा सण नागपंचमी आहे. काही गावात महिलांनी एकत्र येऊन वारुळाची पूजा करतात. नागपंचमीच्या दिवशी झिम्मा, फुगडी असे खेळ खेळले जातात व झाडाला झोका बांधून झोपाळा खेळला जातो. महाराष्ट्राच्या उत्तर भागामध्ये आणि गुजरातमध्ये श्रावण शुक्ल षष्टीला रांधण षष्टी असे म्हणतात आणि श्रावण शुक्ल सप्तमीला शीतला सप्तमी असे म्हटले जाते. म्हणजेच या दिवशी दोन्ही दिवसांचा स्वयंपाक महिला मंडळी षष्टीच्या दिवशी करून ठेवतात आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच षष्टीच्या दिवशीचा स्वयंपाक हा सप्तमीला खाल्ला जातो. म्हणजेच हा स्वयंपाक गरम न करता थंडच खाल्ला जातो. सप्तमीच्या दिवशी चूल, शेगडी, तवा, कढई यांची पूजा केली जाते. यानंतर म्हणजेच नागपंचमीच्या नंतर येतो तो नारळी पौर्णिमेचा सण. या दिवशी कोळी बांधव समुद्राची पूजा करून मच्छीमारासाठी होड्या पुन्हा एकदा समुद्रामध्ये सोडतात. कोळी वाड्यात बंधू भगिनींची नवीन वस्त्र व अलंकार घालून ढोल ताशा सनई वाजत गाजत समुद्रतीरी येऊन सागराची पूजा करतात. त्याला अगदी प्रेमाने व भक्तिभावाने श्रद्धेने नारळ अर्पण करून व्यवसाय वाढीसाठी व संरक्षणासाठी पूजा करतात. तसेच भारतात रक्षाबंधन हा सण मोठ्या आनंदात साजरा केला जातो. तसेच मोठ्या आनंदात साजरा केला जाणारा सण म्हणजेच गोकुळ अष्टमी. या दिवशी भगवान श्रीकृष्णांचा जन्म उत्सव मध्यरात्री 12 वाजता साजरा केला जातो. त्यांच्या दुसऱ्या दिवशी गोपालकाला हा दिवस साजरा केला जातो. श्रावण महिन्याची समाप्ती होते ती म्हणजेच पिठोरी अमावस्या या दिवसानी किंवा या उत्सवानी किंवा या सणांनी असेही म्हणता येईल. या दिवशी चंदनाने भिंतीवर देवदेवतांची चित्रे काढून त्यांच्या पुढे ब्राह्मणी, कौमारी, चामुंडा, महेश्वरी, वैष्णवी, इंद्राणी, महालक्ष्मी, वराही यांच्यासाठीची 8 कलश ठेवून त्यावर वस्त्र ठेवतात. तर काही ठिकाणी पिठाच्या मूर्त्या करून त्यांची पूजा केली जाते. नैवेद्यसुद्धा पिठाच्या पदार्थांचा या देवतेला दाखवला जातो. या व्रताला पिठोरी व्रत असे म्हणतात. सौभाग्य, ऐश्वर्य आणि संततीचं संवर्धन व्हावं यासाठी हे व्रत आचरणात आणतात. पूजेच्या वेळी मौन ठेवले जाते. तसेच या दिवशी मातृदिन साजरा केला जातो. या दिवशी म्हणजेच श्रावण अमावस्येला शेतकरी बैलांची पूजा करून
पोळा हा सण साजरा करतात. हे होते श्रावण महिन्याचे महत्त्व. तुम्हाला आवडले असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक व शेअर करा. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय.